चहा. परफेक्ट. बाकी सोबत जोडायची कागदपत्र तुम्हाला दिलेली आहेसच. सगळे पेपर बरोबर आहेत ना रे बाबा? हो, तू सांगितलं तेवढं सगळं दिलंय. महाराजांची कृपा. तुमच्या नोकरीचे पेपर्स आणलेत? हो, आणलेत ना. सगळे पेपर्स आणले. हे घ्या. हे घ्या. कुठे कुठे सह्या करायच्या? इथे मागे आणि इथे. तुझा समीर निघाला बरं का अमेरिकेला. म्हणजे आजपासून 10 दिवसात तो त्या जादुई देशात असेल. महाराजांची कृपा. तू होतास म्हणून हे शक्य झालं विनू. हे काय? अरे वा. पेढे. अभिनंदन. पेढा खातोच मी, पण चहाला तोड नाही. पेढा घे. कसला तो? माझा होणारा नवरा अमेरिकेला जाणार आहे ना म्हणून. नाव घे. नाव नाव घे. हा घ्या ज्यूस. थँक्यू. अगं सकाळपासून किचन मध्ये आतबाहेर करतेस, काय चाललंय एवढं? आज किटीला जेवायला बोलवलंय, त्यामुळे जरा स्वयंपाकघरात लक्ष दिलं इतकंच. गुड. बरं झालं किटीला बोलवलं असते. किटी या घरात रुळायला आहात. तुम्ही आहात ना जेवायला, का तुम्हाला कुठे बाहेर जायचंय? आज घरीच आहे मी, आणि जायचं असतं ना तरी कॅन्सल केलं असतं. थँक्स. शुभंकरही नाहीये, तुम्ही नसता तर ऑड झालं असतं जरा. मी आहेच ग, पण तूही किटीशी मैत्री कर. चांगली मुलगी आहे ती, मोकळ्या विचारांची. हो, पण मला ना कधी कधी अवघडल्यासारखं होतं. तिचा मोकळेपणा अंगावर येतो. म्हणूनच तिला बोलवलंस, ते चांगलं केलंस. बाय द वे, बेत काय केलास आज? अगदी आपल्या पद्धतीचा स्वयंपाक केलाय, व्हेज आणि नॉन व्हेज. दिल थांब के बैठो. रणसम्राट डॉक्टर पलाश पुरंदरे सपत्नीक हजर झालेले आहेत. प्लीज. थँक्यू. अरे वा, मीरा पलाश एकत्र. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. बरं झालं मीरा तू आलीस. आज किटी येते जेवायला. क्या बात है. अरे म्हणजे बरंच झालं मी आलो ते. चलो लगे आज या किटीलाही माझं दर्शन होईल. अगं मला क्लिनिक मधून खेचून घेऊन आला हा. याला सुट्टी असली ना की याला असं वाटतं सगळ्या जगाने याच्या भोवती पिंगा घालावा. कम ऑन. मी आहेच की नाही तसा. नको गो बोलूस मीरा त्याला. माझं जावई म्हणजे आपल्या कुटुंबाची रौनक आहे, रौनक. हा, क्या बात है. मला ग्रँड यंग लेडीने सर्टिफिकेट दिलेलं आहे, त्यामुळे डॉक्टर पलाश पुरंदरे खुश झालेले आहेत. सो मिसेस नमिता प्रधान, हा टिफिन घ्या. थँक्यू. थँक्स अ लॉट. सोड्याची खिचडी आणि चटणी भरलेलं पापलेट खास तुमच्यासाठी. अस्मादिकाने स्वतः बनवलंय, ओनली फॉर यू. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू बोल के दिल न दुखाओ लड़की. अरे काका, जरा मोबाईल रिचार्ज करून येऊ. बॅलन्स खूप कमी आहे आणि जालन्याला फोन करायचा आहे. काही गरज नाहीये उठसूट बाहेर जाण्याची. लँडलाईनचा फोन आहे ना ऑफिसमध्ये. पण बिल वाढेल ना. तो अमेरिकेला जाणार म्हणून तुला दात आले वाटतं. कर, इथूनच कर.
हॅलो आई. हॅलो, कोण? नमस्कार करते, मी बोलते आशू. आशू, तू का? कशी आहेस बाई? आणि आपला तो कसा आहे, तिरशिंगराव? तिरशिंगराव निघाला अमेरिकेला. अगं बाई, आजच चाललाय की काय? नाही, आज तो विजाच्या इंटरव्ह्यूला गेलाय. पैशांचं काम झालंय. विजा मिळाला की तो निघणार अमेरिकेला. शेवटी हो नाही करता करता आलाच की को दिवस. ठीक आहे, जाऊ दे, होऊ दे त्याच्या मनासारखं. खूप यश मिळू देत त्याला. आई, तुम्ही रडताय? चल ग, पण जाण्याआधी मला भेटून जाईल ना ग तो? म्हणजे काय? तुम्हाला भेटल्याशिवाय पाऊल तरी निघेल का त्याचं? आम्ही दोघेही येऊ, नक्की येऊ. वाट पाहते हो मी. हो, ठेव फोन. अच्छा. झालं. आणखी एका आईच्या जीवाला घोर लागणार. असं काय म्हणताय हो काका? अगं, मी गप्प बसल्याने त्या माऊलीची तडफड कमी होणार आहे का? काही नाही ग, ती पोरं खाणारी चेटकीड असते ना, तशीच आहे ही तुमची अमेरिका. पोरं गिळते आणि डॉलर ओकते. 50 रुपयाला एक मिळत असला ना तरी ओकारीच ती चेटकिणीची. काका, A4 साईजचे पेपर संपलेत, आणावे लागतील. तू काय एवढी वरमलीस? हा, अगं खडूस म्हातारा मी, बडबडतच राहणार. जा, पेपर्स घेऊन ये. हवे अजून? नको. काय हो, एकदम गप्प गप्प असे आहात, काय झालं? हे बघ अंजू, मौनम सर्वार्थ साधनम असे शब्द फेकू नका आता माझ्या तोंडावर. संस्कृत. ते जाऊ दे, गप्प का बसलायत? कालपासनं बघते मी, तोंड मिटून बसलायत अगदी. काय झालंय? काही नाही. कालपासनं विचारेन म्हणते तुम्हाला. एकदम अचानक समीरच्या पैशाचं काम कसं काय झालं? मी काय म्हणतो, ते मालविकाचे ट्युशनची फी भरायची होती, भरलीस तू? दिली. इतके वर्षात कधी विचारले नाहीत मला फी दिली का नाही दिली. समीरचं पैशाचं काम कुठनं झालं ते सांगत होतात ना? मी सांगत होतो? हो, तुम्हाला माहितीच असेल ना. छे, मला कशाला माहिती असते. आणि मी म्हणतो आपल्याला काय करायचंय, नाही का? वा रे वा, असं कसं? आपल्याला कळायला नको? त्या मुलाकडे गहाण ठेवायला काही नाहीये, न जमीन न घर, नुसतेच मोलाची माणसं जमा करून ठेवलेत. त्यातलाच एखाद्याचं टेकू लावला का काय? म्हणजे? अहो, कशाच्या बळावर मिळाली त्याला एवढी लाखाची रक्कम? नोकरी म्हणाल तर ती पण गेलेली आहे. देणाऱ्यांनी काय बघून दिलं कर्ज त्याला? काय माहिती का अंजू, जेव्हा तारण ठेवायला काही नसतं ना, तेव्हा कोणीतरी हमी घेणारा माणूस लागतो. गॅरंटी. कुठले महाराज? का यार, खरं सांगायचं तर इतकं हसण्यासारखं या जोक मध्ये काही नव्हतं. अरे, तुझ्या जोकला नाही हसत आम्ही, तू किती बालिश जोक मारतोस म्हणून हसतोय. कलावंत हा बालिशच असतो, बट यंग ॲट हार्ट अँड यंग ॲट ब्रेन ऑल्सो. ए, नका ग त्याला छळू. त्याची बाजू घेऊ नका तुम्ही. आज आपली मेजॉरिटी आहे, त्याला गप्पच बसावं लागेल. ए,
हा भ्रम आहे तुमचा. मी गप्प बसणाऱ्यातला माणूस नाहीये. आणि ते सुद्धा बायकांच्या गराड्यात शक्यच नाही. हे हाय एव्हरीबडी. हाय. बस बस. बरं झालं लवकर आलीस. मी वाटच पाहत होते. काय जेवायला बोलावल्यावर अगदी जेवायच्या वेळी जाऊ नये, वाईट दिसतं ना. यू आर राईट. मी तुझी ओळख करून देते. तसंही तू यांना ओळखत असशीलच. हो, मी तुम्हा तिघींना ऑब्व्हियसली ओळखते, पण यांना ओळखत नाहीस तू? नाही. झकास. क्या बात है. नाही म्हणजे उभ्या महाराष्ट्रात मला न ओळखणारी पहिली व्यक्ती बघितली मी, आणि ती सुद्धा मुलगी. ग्रेट. ऍक्च्युली म्हणजे चेहरा थोडा ओळखीचा वाटतोय, पण जाऊ दे ना. आता उगा सारवा करू नकोस ग. मी ओळख करून देते. हे डॉक्टर पलाश पुरंदरे, माझे जावई आणि मराठी सिनेमा, नाटक, सिरियल्स मधले सुप्रसिद्ध अभिनेते. आय एम सॉरी, मी ओळखलं नाही तुम्हाला. हाय. खरं सांगू, तुला भेटून खरंच खूप आनंद झाला. नाही म्हणजे तुम्हाला जमिनीवरती आणलंस म्हणून नाही. आमच्या नमिताच्या स्वप्नांना पंख दिलेत म्हणून. थँक्यू. सो नाईस ऑफ यू. तू टीव्ही पाहत नाहीस का? पाहते ना, पण जाऊ दे ना. स्क्रीनवरती तुम्हाला नाही पाहिलंस ना, कारण माझ्या नशिबात तुला साक्षात भेटणं होतं. चला जेवायला बसूया ना. हो, खूप भूक लागली आहे मला. ताराबाई, टेबल मांडलंय का? तू नॉनव्हेज खातेस ना? चापून. चला, म्हणजे आमच्या सोड्याच्या खिचडीला न्याय मिळणार. तर हो बरोबर आहे तुझं, पण अगं एवढ्या उशिरा झालाय ना मूल. अगं पण अंतर किती आहे दोघांमध्ये? मालविकाला तेरावं लागेल यंदा, म्हणून म्हटलं घरच्या घरी चुरकून टाकावं. आणि शेवटी 16 संस्कारांमधला संस्कार आहे ना तो, करायलाच हवा. काही नाही ग, मुलगा आणि मुलगी सारखेच असतात, आणि खरं तर मुलीत जीव लावतात. आणि काय नाही ग, म्हातारपणी एकटं नशिबात राहणं असेल ना, तर मुलगा काय उठेल आणि अमेरिकेला निघून जाईल ना. मग काय पैसे चाटायचे ते. बर, उद्या ये तू, आणि येताना वल्लेरीला घेऊन ये बरोबर. हा, यू फोन मी. चल बाय. उद्या बारस. हो वहिनी, उद्याच करतोय बारस. हो, घरातल्या घरातच उरकून टाकू बारसं. नाहीतरी नाव ठेवलेलंच आहे. चणे घालते भिजत, सगळ्यांना घुगऱ्या द्यायला लागतील ना. आता घुगऱ्या म्हणजे काय असतं? आपले देशी चणे असतात ना उसळीचे, ते भिजवायचे, मग शिजवायचे आणि लोकांना द्यायचे. म्हणजे लोक म्हणतात मी त्याच्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्या आहेत. आता पाळणा आपण दोघींनी सजवायचा ना, तू असणारच ना घरी. म्हणजे काय, माझ्याशिवाय बारसं होणंच शक्य नाही. तुला माहितीये ना, आत्याच बाळाचं नाव त्याच्या कानात सांगते. तुझ्या पण कानात मी तुझं नाव सांगितलं होतं. म्हणजे माझ्या बारशाच्या पण घुगऱ्या खाल्ल्यास ना. दिस इज नॉट फेअर. दर 3 मिनिटांनी मी जाते अशी धमकी देते असतो. एक्सक्यूज मी, धमकी नाही, यावेळेला खरंच चालली, कारण मला खरंच खूप उशीर झाला. नमिता, थँक्यू सो मच फॉर फूड अँड फॉर एव्हरीथिंग. बाय डॉक्टर. बाय. कीप इन टच. येत जा मधून मधून घरी. मी तशी घरीच असते. नक्की आहे. बाय पलाश. चल, मी येतो तुला गेटपर्यंत सोडायला. रिअली? ऑफकोर्स. तसंच 2 मिनिटं जरा जास्त सहवास. आणि तसंही गेस्टला सी ऑफ करायला होस्टने जायचंच असतं ना दारापर्यंत, हो की नाही? हो रे बाबा, जा तू. ओके लेडीज, प्लीज. बाय एव्हरीबडी.
पलाश तिला सोडून आला की आम्ही पण दोघं निघतोच. हे सगळे एकदम नका ना जाऊ, घर रिकामा वाटेल अगदी. बरं, कॉफी पिऊया आणखी एक एक, मग जातो. चालेल? समीर, तुझ्या कष्टांना न्याय मिळाला. तुझा विजा आला म्हणजे तू जवळजवळ आता अमेरिकेत पोचलास ना? सध्या तरी एकटाच. वा, तू कायम माझ्या हृदयात असशील असे डायलॉग मारतोस आणि तू एकटा कसा रे? तो ते खरंच आहे, पण तू कायम माझ्या बरोबर आहेस, होतीस, म्हणून तर सगळं शक्य झालं. आता सगळं नीट होईल. तुला माहितीये नशीब कसं असतं? पाण्याच्या प्रवाहात एखादा मोठा दगड येतो की नाही आणि मग प्रवाह अडतो, पण जर प्रवाहाला जोर असेल तर तो दगडही वाहून जातो. आपल्या नशिबात पण एक असाच दगड आला होता. मोरीत तुंबा राहतो तसा. तसा. शी घाणेरडा. हसू नका. याच महिन्यापासून हप्ता सुरू होतो. काय करायचंय? महिन्याला किती पैसे द्यावे लागणार? अगं विनोदने सॉलिड झोल करून फक्त 20,000 हप्ता केला, माहितीये? 20,000? मस्त आहे ना? ह्यात मस्त काय आहे? झालं, घेतलीस काळजी लावून. अगं आशू, असं काय करतेस? तिकडे गेल्यावर मी एखादा पार्ट टाइम जॉब करीन ना, आणि हवं तर 2-4 आणखी नोकऱ्या कर. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून काही करायची गरज नाहीये. प्रॉब्लेम माझा नाहीये. जर एखादा हप्ता चुकला तर प्रॉब्लेम शरद दादाला येईल. हो रे, पण तू काय काळजी करू नकोस. मी नाही तसं होऊ दे. काय करशील? बँकेवर दरोडा घाले. आता जर आणखीन पैसे लागले ना तर तेच करायला लागेल. काहीतरीच काय? अगं हो, जर एखादा अर्जंट खर्च आला तर? आता कसला अर्जंट खर्च? आईची तब्येत. आत्ताच सगळं निभावलं ग, पण जर आईला परत काय झालं ना? गप्प बस. तसं काही होणार नाहीये. मी काळजी घेईन आईची. हवं तर दर महिन्याला तिकडे जात जाईल. आशू, तसं बोललीस ना की नुसतं बळ येत नाही, संकट सुद्धा टळतात. अरे वा, माझ्यामुळे तुझी संकट टळतात. मग आता नवस बिवस बोलतोस की काय मला? किती दिवस झाले नवस बोलतोय बोलतोय, तू पावतेस कुठे? चला. अरे संध्याकाळ झाली, घरची माणसं वाट बघत असतील. चला. अगं कोणी वाट बघत? चला. अरे ते पण आज खूप मज्जा आली. तू आणि पलाश असल्यामुळे जास्त मजा आली आज. मजा करण्याची सगळी जबाबदारी पलाशने अंगावर घेतलेली असते. 1 मॅन शो आहे तो. किटी पण बरीच रमली नाही? काय ग, बोलत का नाहीयेस? गेला कुठे हा? घरापर्यंत सोडायला नाही ना गेला? गेला तर काही मला आश्चर्य नाही वाटणार. आणि तुला आश्चर्य वाटतं तरी त्याला त्याचं काहीच वाटणार नाही. तसाच आहे तो. अगं कोणाचा मोबाईल आहे? अरे किटी फोन विसरली वाटतं. सांगते ना, फोन विसरून गेले. डार्लिंग, आपलं सिगरेटचं पाकिट फेकून दिलेस का सकाळी?